एकदा भगवान शिव आणि माता पार्वती कैलासामध्ये पर्वतामध्ये बसले असता त्या ठिकाणी माता पार्वती आणि भगवान शिव परमात्मा एक चर्चा करू लागले। एक शिवभक्त मंदिरामध्ये येऊन चोरी करू लागला आणि तो पिंडीवरती उभा राहिला आणि घंटा काढू लागला। भगवान शिव वर्ण पाहत होते, पार्वतीला म्हणाले, बघ माझा भक्त कसा आहे बघ, मला पूर्णपणे त्यानं शरीर अर्पण केलेलं आहे, तो पिंडीवरती उभा राहतोय। तर माता पार्वती म्हणते, तो त्या ठिकाणी पूजा अर्चा करत नाही, तर तो तुमच्या पिंडीवरती उभा राहून तो तिथील घंटा काढत आहे। पण ते काही असो, पण त्यानं मला त्याचं सर्व देह अर्पण केलेला आहे, मी त्याला प्रसन्न होणार आहे। असं म्हणता म्हणता चर्चा वाढू लागल्या। माता पार्वती म्हणू लागली की तुम्ही देवी दिवसभर प्रपंचच करत राहणार का, नामस्मरणच करत राहणार का, लोकांचा कल्याणच करत राहणार का? तुम्ही या ठिकाणी कैलासामध्ये आपण आहोत, तुम्ही एखादी सुंदर अशी वास्तू बांधा, सुंदर वास्तू बांधा, त्यामध्ये आपण राहायला जाऊ। भगवंत म्हणाले, नाही नाही, आपण या ठिकाणी कैलासातच बरे आहोत। एक 2-3 दिवस गेले, माता पार्वती काही हट्ट सोडेना। मग त्या ठिकाणी तिच्या म्हणण्याप्रमाणे 2-3 दिवसानंतर सुंदर अशी वास्तू निर्माण केली। वास्तू निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी आता वास्तू पूर्ण झाल्यानंतर सुंदर असा महाल उभा राहिला। मग माता पार्वती म्हणली, याची आता वास्तू शांत करावी लागेल, आणि वास्तू शांत करावी लागेल असं म्हटल्यानंतर आता वेद अध्ययनामध्ये हुशार कोण, तर रावण। रावणाला बोलवलं, सुंदर अशी वास्तू शांत केली। वास्तू शांत केल्यानंतर रावणाला भगवान सर्व विधी संपन्न झाल्यानंतर विचारलं की तुला दक्षिणा म्हणून काय देऊ? तर तो भगवंताला बोलू लागला की हे परमात्मा स्वरूप, की मला ही वास्तू एवढी सुंदर आहे, ही आवडलेली आहे, मला दक्षिणेच्या स्वरूपात ही तुम्ही वास्तू द्याल का? भगवान शिवाने क्षणाचाही न विचार करता तथास्तु म्हणले आणि त्याला दिले। माता पार्वती आणि हे परत कैलासात गेले। गेल्यानंतर त्या ठिकाणी परत त्यांची चर्चा सुरू झाली की या कैलासामध्ये राहून आपण काय करावं? तर तुम्ही तर काही काम करत नाही, दिवसभर डोळे झाकून बसलेला असता, भजन करत असता, तर आपल्याला प्रपंच करायचा आहे म्हटल्यानंतर शेती करावी लागेल। अगं पार्वती, कैलासामध्ये तर खूप हा हिमालय आहे, हा खडक आहे, दगड आहे, या ठिकाणी कशी शेती करणार? तर तुम्ही पृथ्वीभूतलावरती जावा, आपले भ्राता आहेत भगवान श्रीकृष्णांकडे जावा, त्यांची शेती भरपूर आहे, मग शेती करायची काय? असं विचारलं। असं विचारल्यानंतर 1-2-3 दिवस गेले, विचार करू लागले। भगवान शिवप्रभू भगवान श्रीकृष्णांकडे गेले, आपल्या नंदी सहित गेले। भगवान श्रीकृष्णांना विचारलं की माता पार्वतीची इच्छा आहे की मी शेती करावी। शेती करायला लागल्यानंतर त्या ठिकाणी विचारलं की आपल्याला शेत पाहिजे, शेती करण्यासाठी काय करावं लागेल? तर सांगितलं बैलजोडी, एक नांगर लागेल, शेत लागेल। मला शेत नाही तर कुठलं? भगवान परमा, हे काय आपलं जे आहे पडीक सर्व शेत हे आपलंच आहे। आणि त्या ठिकाणी बोलल्यानंतर मग म्हणले शेतामध्ये काय पेरायचं? थांबा थांबा म्हणले, मी माता पार्वतीला जाऊन विचारून येतो शेतामध्ये काय पेरायचं। तर ते वर गेले, मातेला विचारलं की पार्वती, आपण शेती करायला घेतलेली आहे, भगवान श्रीकृष्णाने शेती दिलेली आहे, बैलजोडी दिलेला आहे, दावणे नांगर सुद्धा दिलेला आहे, फक्त आता त्यामध्ये काय पेरायचं?
काय पेरायचं? तर म्हणले पहिली शेती करा. शेती करता श्रीकृष्णाला विचारलं काय पेरावं? तर म्हणले लवकर पीक कोणतं येईल? तर भगवान परमात्मा श्रीकृष्ण म्हणाले, भगवान परमात्मा 3 महिने झाल्याशिवाय कोणतंच पीक शेतामध्ये येत नाही. तर 1, 2, 3 दिवस गेले. ते म्हणले बटाट्याची शेती करूया. मग त्यामध्ये ठराव झाला. भगवान शिव म्हणाले, पार्वती सांगितले की जमिनीच्या जे वरचं आहे ते आपलं आणि जमिनीच्या जे खालचं आहे ते कृष्णाचं. झालं 3 महिने झाले, चांगली शेती आली. शेती आल्यानंतर पीक घेतलं, पीक भरपूर झालं. माता पार्वतीला आनंद झाला. भगवान शिवानं सर्व पीक वरचा म्हणाले कृष्णाबरोबर पाहणी केली. म्हणाले अजून बटाटे आले नाहीत कसे? थोडासा काहीतरी रोग पडला असेल. भगवंतानं श्रीकृष्ण म्हणाले आता हे वरचं पीक तुमचं आणि जमिनीच्या खालचं माझं, असं आपला ठराव. पीक सर्व काढलं, बैलगाडी भरली आणि कैलासाला निघून गेले. कैलासाला गेल्यानंतर माता पार्वती आरतीचं ताट वगैरे घेऊन प्रवेशद्वारावरती उभ्या होत्या आणि विचारलं की अरे तुम्ही एवढी शेती केलीत, बघू काय केलं? कशा शेती केली होती? बटाट्याची. तर म्हणाले फक्त हा पालाच आहे, बटाटे कुठे आहेत? अगं तूच तर म्हणाली होतीस जे जमिनीतून उगवलंय वरचं आहे ते आपलं आणि जे खाली आहे ते कृष्णाचं. शिवहार 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 मग परत त्यांनी विचारलं आता शेती काय करायची? तर म्हणाले आता खाली जावा तुम्ही. आता जे जमिनीच्या खालचं आहे, जे काही पेराल ते जमिनीच्या खालचं आहे ते आपलं. परत भगवान शिवप्रभू कृष्णाकडे गेले, विचारले आता काय शेती करायची? तर म्हणले आपण बाजरी पेरू. बाजरी म्हटल्यानंतर ते म्हणाले जमिनीच्या वरचं पीक तुमचं आणि खालचं आमचं. परत शेती केली, पीक उगवून आलं. पीक उगवून आल्यानंतर मग ठरल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण असे कंस डोलू लागले. म्हणाले जमिनीच्या वरचं आहे ते माझं आणि जे खाली आहे ते तुमचं. मग या ठिकाणी कृष्णानं वरचं सर्व पीक काढून घेतलं आणि जमिनीचं जे खाली आहे ते भगवान शिवप्रभू घेऊन कैलासात गेले. नंदी बिचारा म्हणाला आम्ही राबतोय, साधं खाईला वैरण सुद्धा नाही, पाला सुद्धा नाही, नुसता हा खाली काय राहिले? मुळ्या राहिल्या. ती जी मुळं राहिली ती काय खायची आता आम्ही? परत कैलासात गेले. परत त्या ठिकाणी माता पार्वती म्हणाले असं कसं? पीक तर काहीच नाही, तुम्ही फक्त मुळच घेऊन आलेला आहात. या ठिकाणी तर काही दिसतच नाही. आता तूच म्हणालीस जमिनीच्या खालचं आपलं आणि वरचं कृष्णाचं. मग परत त्यांच्या दोघांमध्ये ठराव झाला की अजून काहीतरी आपण शेतीमध्ये करूया. तर परत भगवान श्रीकृष्ण खाली आले, श्रीकृष्णाकडे आले, अजून शेती करायची आहे म्हणाले. शेती करायची आहे म्हटल्यानंतर मग आता कशाची करायची? तर आता म्हणायचं आपण पार्वतीनं आधी सांगितलं हे पहा तुम्ही 2 वेळा चूक केलेली आहात. आता जर शेती करायची असेल वरचं कृष्णाला आणि खालीही कृष्णाला आणि जे मध्ये आहे ते आपलं. मग भगवान शिव म्हणाले त्याप्रमाणे ठराव झाला आणि भगवान श्रीकृष्ण बोलले की आपण आता मका पेरूया. मका पेरली, सुंदर अशी मका आली. मका आल्यानंतर आता कणसं कुठे येतात हे कोणालाच? भगवान शिवाला. कारण भगवान शिव काय करतात? नेहमी भजन. आपणही काय करतो? फक्त ऐकतो. करत तर जर करत असतो तर आज शिष्यगणातलेच कीर्तनकार प्रवचनकार निर्माण झाले असते. हे स्वप्न कुणाचं आहे? गुरुमाऊलींचं आहे. रेवणसिद्ध शिवाचार्य गुरुमाऊलींचं आहे. या महाराष्ट्राला मनमत माऊलींचा जो परमरहस्य ग्रंथ आहे सिद्धांत शिखामणी याचं ज्ञान मिळावं ह्या संकल्प आमच्या बालपणापासून आम्ही ऐकत आलोय. फक्त बाबांनी इच्छा पूर्ण केली. आम्ही बालवयामध्ये खूप काही ऐकलं, फक्त ज्यावेळी कळायच्या काळामध्ये सोडून गेले. म्हणून आम्ही काय करा, मग आता मूळ गोष्टीवर आपण येऊया. आल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं मका झाली,
तर ठरल्यानंतर ठरल्याप्रमाणे पीक आलं वरचं कृष्णाला आणि मुळ सुद्धा मधला मधला पाला कापला आणि भगवान शंकर कैलासामध्ये घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर तुम्ही काही कामाचेच नाहीत, तुम्हाला काही कळतच नाहीत, तुम्ही भोळे महादेव आहात. 3 वेळा तुम्ही शेती केली, फक्त पाला कडबा घेऊन आलात, आपल्याला काय मिळालंय? ते जोर जोरानं भांडू. पार्वती तू म्हणाली तसं मी करू लागलो, तर आता काय करायचं म्हणून दोघंही भांडू लागले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण 3 गाड्या भरून जे जे शेतामध्ये धान्य झालं होतं ते घेऊन कैलासाला आले. कैलासाला आल्यानंतर त्या ठिकाणी म्हणाले, माते नमस्कार, माताच पार्वती देवो पिता देवो महेश्वर बांधवाशो भक्ताच स्वदेशो भुवनत्रयम. मग त्या ठिकाणी मातेला नमस्कार केला. तुम्ही भांडू नका, तुम्ही शांत राहा. भगवान शिव फक्त भक्ताचं कल्याण करणारे आहेत, त्यांना शेती हा विषय जमणार नाही. म्हणून या ठिकाणी शेती फार सुंदर झाली. 1 गाडी बाजरी आहे, 1 गाडी बटाटे आहेत, 1 गाडी मका आहे. हे सर्व भगवान शिवाची जी काय पित्याची मेहनत आहे, हे तुम्ही धान्य ठेवून घ्या. मग या ठिकाणी त्यांच्यात एकच प्रश्न होता. तुम्ही पार्वतीला भगवान शिव म्हणायचे, तू ज्या पद्धतीनं सांगितलंस त्याच पद्धतीनं मी शेती करू लागलो. मग आपल्याला काय व्हायचं आहे? अभंगाचं पहिलं चरण, सुख देईल शंकर करा पूजन लवकर. मग आम्हाला सुद्धा या गोष्टीतून काय घ्यायचं आहे? नमः पार्वतीपते शिव हर 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 हर. सुख देईल देईल शंकर, सुख देईल देईल शंकर करा पूजन पूजन लवकर, करा पूजन पूजन लवकर, शंभो पूजन लवकर. सुख देईल 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 शंकर, सुख देईल 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 शंकर करा पूजन पूजन लवकर, करा पूजन करा पूजन पूजन लवकर. तसं वीरशैव संप्रदाय लक्ष्मण महाराज काय म्हणत आहेत की आम्हाला सुख आपण कुठे पाहत असतो? सुख हा सुखाचा. आपण जोपर्यंत आपल्या डोळ्यानं ही पृथ्वी पाहत आहे, ही सृष्टी पाहत आहे, या ठिकाणी जो नटलेला भगवान परमात्मा आहे तो कुठे आहे? इष्टलिंग रूपानं आपल्या गळ्यामध्ये आहे. काही जण माळकरी आहेत. काल डोंबे महाराजांनी वारकरी संप्रदाय पद्धतीने कीर्तन केलं, किती आनंद मिळाला. आणि आम्हाला जर शिवकीर्तन करायचं म्हटलं तर पाटी 2 टाळकरी सुद्धा नाहीत. आज या ठिकाणी वारकरी संप्रदायातील मुली आहेत, ही उद्याचं काय आहे? भविष्य. मग आज सुखाच्या प्राप्तीसाठी आपण मरतो, प्रपंचा करतो, त्यामधून आम्हाला काय मिळतं? पण तेच जर का आम्ही जन्माला यायच्या अगोदर आम्हाला ईश्वराची कृपा आहे आपल्यावरती की आपण जे पाहतोय ते आम्हाला सदैव प्राप्त होत असतं. शिवहार 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 शिवहार. जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो, जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो. गळ्यात नागराज डुलतो, शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो, शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो. जय जय शिव शंकराचा शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो.
आम्हाला सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी की आम्हाला अधिकार हवा, तो अधिकार सुद्धा गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेला आहे आणि तो अधिकार दिलेला आहे. पण आपण गुरुमाऊलींनी जर का विचारलं गळ्यामध्ये लिंग आहे का, तुम्ही नेहमी पूजा करता का, भस्म किती ठिकाणी लावतो, तर आपण सांगतो 16 17. एकूण भस्म किती ठिकाणी लावायचं आहे? 15 15 16 16 17 16 17. अशा पद्धतीनं आपली वाट. तर भगवान शिवाला करा पूजन लवकर. की वीरशैव बांधव एकच आहे की गळ्यामध्ये आपण इष्टलिंग धारण केलेलं आहे. ते कशासाठी? पूर्ण सृष्टीचं सुख आपल्याला बसल्या जागी. त्यासाठी काय आहे? 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी असं 13 कोटी शिवमहामंत्राचा जप केल्यानंतर साक्षात भगवान शिव प्रसन्न होतात. मग आपण शिवधर्माची पताका खांद्यावर घेऊन आता कपिलधारला जाणार. मन्मथ माऊलींनी काय मागितले ईश्वराजवळ? वाढो लोकी सदाचार सद्विद्येचा बडीमार, ओहो सर्वत्र साचार हाची प्रसादावर. आता ही जी मुलं आहेत सर्व सुखाचा त्याग करून या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या शाळेमध्ये राहून काहीतरी अभ्यास करत आहेत. म्हणजे उद्या आपली ही धर्माची प्रगती आहे. मी दुपारीच बोललो की आपले सणांचं महात्म्य आपण पूजनासाठी, मग गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, महाशिवरात्र असेल, श्रावण मास असेल, आपण काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण असेल, गणेश उत्सवामध्ये गणेश महात्म्य असेल, नवरात्र उत्सवामध्ये दुर्गा महात्म्य असेल, दुर्गा सप्तशती असेल, याचे पाठ केल्याने आम्हाला सुख शांती समाधानाची प्राप्ती होत असते. पण आपण काय करतो? आपण गरबा असेल, दांडिया असेल, वेगवेगळ्या गाण्यांवरती फक्त आता गणपती सोडा, गणेशोत्सवामध्ये आपण दररोज आरती करतो, पूजा करतो, पण शेवट मिरवणूक काढतो आणि मग डीजे असेल, बँड असेल, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या गाण्यावरती ठेका धरतो, नाचत असतो, बोलत असतो, कोणाच्या अंगात येत असतं. मग आपल्याला सुख प्राप्त होईल का? म्हणून लक्ष्मण महाराज सांगतात की सुख देईल शंकर करा पूजन लवकर. हे पूजन काय करायचं आहे? आपल्या गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानं किंवा या ज्या ठिकाणी मठपती आहेत, पुजारी आहेत, त्यांच्या सानिध्यात. कारण हिंदू संस्कृतीचा फक्त आम्ही हिंदू आहोत, आम्ही गोसेवक आहोत, फक्त आपण बोलायला राहिलो आहोत. मग आपल्याला छत्रपती शिवरायांचा काळ आठवेल, टिळक आहेत, सावित्रीबाई फुले आहेत आणि अशा अनेक छोटे मोठे संत मंत राजांनी काय केलेलं आहे? सर्वांनी जर काय केलं असेल तर फक्त भगवान शिवाची आराधना केली आणि प्रत्येक संकटावरती जय मिळवला, यश मिळवलं. मग आम्हाला तर आमच्या गळ्यामध्ये गुरुमाऊलींनी वयाच्या 8व्या वर्षी लिंगपती अंगसती धर्मनीती वीरशैव बांधवांना सांगू मी किती. आता अनेक दिवस गेले की आपण या ठिकाणी फक्त नामस्मरण करत आहोत. अखंड शिवनाम सप्ताह, कोणाही विषयी वाईट बोलायचं, सदाचार वृत्तीनं या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये जो 7 दिवस विना घेऊन 5-10 मिनिटं नामस्मरण करेल त्याला भगवान शिवाच्या गुरूंची कृपेची प्राप्ती होत असते. म्हणून आपण जेवढं बोलल तेवढं कमी आहे. म्हणूनच तुम्ही आपापल्या धर्माप्रमाणे आपापल्या नित्यनेमानुसार आपण काय करायचं आहे? ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे, ईश्वराचं चिंतन करायचं आहे. म्हणूनच अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा
शुभहार 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 शिवहार शिवहार शुभहार शुभहार नम पार्वती पदे शिवहर हर महादेव शिवहर 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 कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. या युगामध्ये हे कलियुग आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. देहाचा नाही पण आत्मकल्याणाच्या कृपे करता. तरी आपण कुठे भरोसा ठेवला पाहिजे? आपलं लक्ष असतं कुठे? सायंकाळच्या लागणाऱ्या सिरियल. मी नाही म्हणत, डोंबे महाराज बोलले. तुम्ही म्हणाल महाराज सुद्धा की आपणाला काय करायचं आहे की या धर्मग्रंथातून नाही देहाचा भरोसा. अनेक कथा आहेत, गोष्टी आहेत, पण आपल्याकडं वेळ फार कमी आहे. कारण या ठिकाणी भक्तांच्या सोयीनुसार नवीन पद्धतीनं 7 ते 9 वाजेपर्यंत शिवकीर्तन. कारण 9 नंतर तुम्ही उपलब्ध नाहीत. या ठिकाणी पूर्वीची कीर्तनाची वेळ काय? 9 ते 11 आणि नंतर जागर. एवढ्या वेगवेगळ्या आपण बदल करून सुद्धा जे प्रवचन श्रवण करण्याकरता या ठिकाणी ज्या माऊली बसलेले आहेत ते खरोखर भगवान शिवाचे कोण आहेत? भक्त आहेत, गण आहेत, भक्त भाविक आहेत. की नाही देहाचा बरोबर. या देहाला काय हवाय? सुख हवाय. सुख कुठे आहे? आपल्या पाहिलं तर आपल्या जवळच आहे. चैतन्यम शाश्वतम शांतम विमातीतम निरंजनम नानबिंदु गुरुवे नमः. शिवहार 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 शिवहर शिवहर शिवहर. आपल्याला काय आहे? पहिल्यांदा देहाचा भरोसा नाही तर दास्यत्व. दास्य भक्ती कोणी केली? आम्हाला हनुमंतरायाने केली. मग रामायण आपण पाहिला असेल. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले. 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाला. रावणाचा वध करून परत आल्यानंतर अयोध्ये नगरीमध्ये मोठा असा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेकाची तयारी झाली आणि त्यामध्ये हनुमंतरायाची सेवा खूप होती. मध्ये द्रोणागिनी उचलून आणला असेल. जी श्रीरामाची जी सेवा केली ती आपणा सर्वाला परिचित आहे. दास्यत्व हनुमंतरायानं तसा भक्त गुरुमठाला प्राप्त झाला तर आपल्या समाजाचं आणि धर्माचं कल्याण होत असतं. बोलवलं. आता त्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा पार पडला. सर्वजण बोलू लागले की पहिला सत्कार होणार ते हनुमंतरायाचा. लक्ष्मण महाराजांनी लिस्ट काढली. त्यामध्ये जांबवंत, नील, अंगद, सुग्रीव अशा लोकांची नावं आली. हनुमंतरायाचं नाव सुद्धा आलं नाही. हनुमंतराय समोरच उभे होते. हनुमंतराया समोर उभे होते. ते पाहू लागले. अशी टाचा वर वर करून पाहू लागले. आपल्या भगवंताला बोलू लागले, मी या ठिकाणी आहे पण सर्वांना पुष्पमाला हार सत्कार झाला पण ईश्वराला हनुमंतरायाला त्या ठिकाणी बोलवलंच नाही. मग माता पार्वती मग हनुमंतराय बोलू लागले, मी एवढं केलं, मला साधी चरणाजवळची फुलाची पाकळी सुद्धा दिली नाही. त्या ठिकाणी हनुमंतरायांना फार वाईट वाटलं. ते नाराज झाले आणि बाहेर निघाले. तेवढ्यात माता जानकीबाई सीताबाईंनी हाक मारली, हनुमंतराया तू आमच्यासाठी किती केलंस? या वनामध्ये ज्या ज्या ठिकाणी जी खूप कष्ट घेतलेस, तू 14 वर्षाच्या वनवासामध्ये आमची जी सेवा केलीस
या ठिकाणी मग हनुमंतराया लगेच पक्ष बदलला आणि आईसाहेबांच्या जवळ येऊन बसले. आता हल्ली पक्ष बदलायला वेळ लागतो का? मी त्या विषयावर बोलत नाही. लगेच आईसाहेबांकडे आले, बसले. आईने असा रत्नजडीचा असा हार घालून हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये घातला. हनुमंतराया खुश झाले, त्या ठिकाणी आनंदात उठले. मग आईसाहेब बोलला, पहा तुम्हाला तर काही कळतच नाही, असं आपल्याला असं करावं लागतं. त्याला जवळ बोलवलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, सत्कार केला आणि हनुमंतराया तो हार घेतल्यानंतर बाहेर गेले. आणि तू म्हणले माझ्या शिष्यांच्या जास्त नादी लागू नको, ते काय आहे ते. हनुमंतराय बाहेर गेले आणि तो कंटा जोरात असा आपटला. आपटल्यानंतर धाडकीन आवाज झाला. सेवक तिकडून आला आणि म्हणाले, आईसाहेब आईसाहेब, तुम्ही दिलेला रत्नजडित कंटा हनुमंतरायाने तो फोडला, त्याला आत बोलवा. तर त्या ठिकाणी बोलू लागले की या ठिकाणी माझा राम नाही. आईसाहेब ओरडल्या, अरे एवढा मोठा मी तुला रत्नमोलाचा कंटा धारण केला आणि तू तो तोडलास. तो दाताने असे हनुमंतराया तोडू लागले. तोडू लागल्यानंतर मासाहेबांना खूप राग आला. त्यांना जवळ बोलवलं आणि विचारलं, हे तू का केलंस? तर हनुमंतरायानं उत्तर दिलं की या ठिकाणी माझा राम नाही. मग तुझा राम आहे कुठं? क्षणातच छाती दुभंगली आणि त्या ठिकाणी दर्शन दिलं. म्हणजे काय आहे त्या ठिकाणी? प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण या दर्शन दिल्यानंतर पाहिल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी निशब्द झाले. हनुमंतरायाला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ती भक्ती कशी आहे, तर दास्यत्व कसं आहे, तर ते आपण हनुमंतरायासारखं. तसं आपल्याला नाही देहाचा भरवसा, कोण दिवस येईल कैसा. आपल्याला शिवप्रभू भेटायला यायला, आपल्याला जगद्गुरु भेटायला यायच्या, तरच आपल्याला लिंगाची, गळ्यामध्ये लिंग आहे का नाही आपण आठवण करतो आणि गळ्यामध्ये घालून मठाकडे येत असतो. एवढं आम्हाला विचारलं. अखिल ब्रह्मांडाचा नायक, शाश्वत वैभवाचा अधिपती भगवान आशुतोष, देवांचा देव महादेव इष्टलिंग रूपानं गुरूंच्या आशीर्वादानं प्रत्येक वीर शैवाच्या गळ्यामध्ये आहे. आपण धर्माचा आचरणच करत नाही. गुरु माऊलींनी जर विचारला, अरे गळ्यामध्ये लिंग आहे का, तर आपण नाही म्हणतो. आता या ठिकाणी किती जणांच्या नाही, किती जण दररोज पूजा करत नाहीत, त्यांना हात वर करायला सांगितले तर होतील का? प्रामाणिकपणे गुरु माऊलींना स्मरून, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम